पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, श्री सद्गुरु दिव्यानंद सरस्वती जी महाराज की जय, श्री सद्गुरु कृष्णाजी माऊली की जय, श्री सद्गुरु आसाराम बाबा की जय। ओम नमो ब्रह्मा दिव्यो ब्रह्म विद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्यो नमो गुरुभ्यः। सर्वोपप्लवरहित प्रज्ञान गणः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि ब्रह्मैवाहमस्मि। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगेन्द्र मतास्य शिष्यं श्री शंकराचार्य मतास्य पद्म पादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुन् सन्ततमानतोऽस्मि। श्रुते स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरौ गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवद्व्याप्त देहाय दक्षिणामूर्तये नमः। ओम शांति शांति शांती ही। मंडळी जय हरी। कालच्या भागामध्ये आपण पाहिलं काही महात्म्याची लक्षणं सांगितली भगवंताने आणि त्यानंतर अर्जुनाशी चर्चा केली। तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा जी काही तू महात्म्यांची लक्षणं सांगितली ती तरी तेच मग केव्हा आता आरती समुद्रवणी काढावा बुडतो जिमी। ती सगळी लक्षणं माझ्या अंगामध्ये कधी येतील, त्याच्यासाठी त्या महात्म्यांनी काय केलं हे जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा भगवंत ते सांगण्यासाठी उत्सुक झाले। आणि तेव्हा अर्जुन विचारतो, देवा तू कधी सांगशील? माझी उत्कंठा वाढलेली आहे आणि अशा या वाढलेल्या उत्कंठा रूपी समुद्रातनं मी बुडत चाललो आहे, तू मला कधी बाहेर काढशील असं विचारलं। तेव्हा भगवंताने सांगितलं, हो हो तू जरा धीर धर, एवढा उतावीळ होऊ नको। तव कृष्ण म्हणे ऐसे हे उत्सुंखळ बोलणे कायसे, आम्ही सांगतसो आपैसे वरी पुशिले तुआ। जे तू विचारलेलं आहे ते मी आपोआप लगेच सांगणार आहे, आपणहून सांगणार आहे। तू थोडासा धीर धर, उतावीळ होऊ नको। मग काय? मग भगवंताने आता ते सांगायला सुरुवात केली। बघा, सुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युत्थ्रितं नाति नीचं चैलाजिन कुशोत्तरम् तत्रैकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेन्द्रिय क्रियः उपविश्यासने युञ्जात् योगमात्मा विशुद्धये। सुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः नात्युत्थ्रितं नाति नीचम चैलाजिन कुशोत्तरम। सुचौ देशे शुद्ध अशा देशामध्ये आत्मनः नात्युत्थ्रितं नाति नीचम चैलाजिन कुशोत्तरम आसनम स्थिरम प्रतिष्ठाप्य तत्र आसने उपविश्य।
सुचव देशे पवित्र अशा देशामध्ये आत्मन आपले स्वतःचे अति उंच नाही आणि अति खाली नाती न अति उत्सृतम उंच न अति नीचम अत्यंत खालीही नाही. जैलाजिन कुशोत्तरम खाली दर्भ त्यावर हरणाचे चर्म आणि वर व्याघ्राचे चर्म किंवा खाली दर्भ हरणाचे किंवा व्याघ्राचे चर्म आणि वरती त्यावर मऊ वस्त्र एखादं स्वच्छ धुतलेलं असे आसन तयार कर. आणि आसन तयार केल्यानंतर स्थिर अचल प्रतिष्ठाप्य त्यावर स्थापन करून स्वतःला बसून आसन उपविश्य बसून यत चित्तेंद्रिय क्रिय चित्त इंद्रिय यांच्या क्रिया ज्याने आपल्या स्वाधीन केलेल्या आहेत असा जो साधक असा होऊन एकाग्र मन कृत्वा मनाला एकाग्र करून आत्मविशुद्ध चित्ताच्या शुद्धीसाठी ध्यान योग करावा. आसनाविषयी भगवंताने इथं सांगितलेलं आहे की सुचिरभूत असा एखादा देश शोधावा. मठ असो अथवा एखादा शिवालय असो त्या ठिकाणी आसन मांडावं. आसन मांडण्याकरता सांगतायत खाली दर्भा गवत आहे त्याच्यावरती मृगचर्म हरणाचं किंवा व्याघ्राचं आणि त्याच्यावरती मऊ असं एखादं कापडाचं वस्त्राची घडी ती त्याच्यावर ठेवावी आणि मग त्या आसनावर बसून इंद्रिय मन यांना एकाग्र करून संयमित करून या चित्त शुद्धीसाठी अंतकरणाच्या शुद्धीसाठी हा ध्यान योग करावा असं भगवंत सांगतायत. ऐका, याच्यावर ज्ञानोबरांनी खूप उत्कृष्ट ओव्या लिहिलेल्या आहेत. तरी विशेष आता बोलिजेल परी ते अनुभव उपेगा जाईल म्हणून तैसे एक लागेल स्थान पाहावे. तरी विशेष आता बोलिजेल विशेष मी तुला सांगणार आहे ते ऐक. अनुभवे उपगा जाईल हे अनुभवाच्या उपयोगाला पडेल. अर्थात जेव्हा तू अनुभव घेशील तेव्हाच तुला कळणार. हे फक्त नुसतं ऐकून कळण्याची गोष्ट नाही. मनोनी तैसे एक लागेल स्थान पाहावे. अशा आत्मस्वरूपाचा ध्यान योग करण्यासाठी तिथं एक स्थान तुला शोधावं लागेल. कसं असेल ते स्थान ठिकाण बघा खाली सांगतात. जेत आरानुकेचे नि कोडे बैसलिया उठो नावडे वैराग्याची दुनिव चढे देखलिया जे. ज्या ठिकाणी म्हणजे स्थान असं असलं पाहिजे ते ठिकाण की आरानुकीचे नि कोडे तिथं गेल्यावर आपोआप आपल्या मनाला समाधान व्हावं. बैसलिया उठो ना आवडे त्या ठिकाणी बसल्याबरोबर उठायला आवडत नाही म्हणजे तिथनं जायला आवडत नाही. इथंच बसून राहावं असं वाटतं. आणि वैराग्य दुनिव चढे देखलिया त्या ठिकाणाला पाहिल्या बरोबर आपल्याला वैराग्य दुप्पट झालं पाहिजे असं ठिकाण शोधायचं. आणखी जो संती वसविला ठावो संतोषासी सावावो मना होय उत्साहो धैर्याचा. जिथं एखाद्या महात्म्याने वस्ती केलेली असेल पूर्वी एखादा महात्म्याने तिथं आपलं जीवन यापन केलं असेल असं ठिकाण शोधायचं. संतोषासी सावो हा सहाय्य करण्याकरता अधिक बल देत ती जागा.
कारण महात्म्याच्या सहवासाने ती जागा पवित्र आणि पुण्यवान झालेली असते. म्हणून महात्मा ज्या गावामध्ये ज्या क्षेत्रामध्ये राहतो तो देश सुद्धा पुण्य होतो. हो, पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती. भगवंताचा भक्त सज्जन महात्मा ज्या स्थानावरती राहतो ते पवित्र स्थान राहतं. म्हणून असं सहाय्य तुला त्या पारमार्थिक अनुभवाला अधिक मदत देईल. मनावो उत्साह धैर्याचा, तुझा जो धैर्य आहे ते धैर्याला अत्यंत उत्साह वाढेल अशा जागेवर. अभ्यासाची आपण ते करी, हृदया ते अनुभव वरी, ऐशी रम्यपणाची थोर अखंड जेथ. जिथं गेल्यावर अभ्यासच आपल्याकडून साधने करून घेतो आपोआप. हृदयात अनुभव वरी, आपल्या हृदयामध्ये चित्तामध्ये अनेक प्रकारचे विशिष्ट अनुभव तो त्या ठिकाणी बसल्यावरती आणून देतो. ऐसे रम्यपणाची थोरी अखंड जेत, असे रम्यपणाचे महत्व ज्या ठिकाणी सर्व काय आहे असं ठिकाण असं स्थान तू शोध. जया आड जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा, पाखांडिया ही आस्था समूळ होय. ज्या ठिकाणाहून किंवा ज्या ठिकाणाच्या रस्त्याने जवळून, आड म्हणजे जवळून गेले असता, पाखांडिया ही आस्था समूळ होय. अत्यंत पाखांडी व्यक्ती, दुष्ट व्यक्तीला सुद्धा त्या स्थानाविषयी आस्था निर्माण व्हावी. त्यालाही वाटावं की आपणही या ठिकाणी तपश्चर्या करावी, आपणही या ठिकाणी शांत राहून ध्यान करावं असं त्यालाही वाटेल अशी जागा तू शोध. स्वभावे वाटे येता, जरी वरपडा झाला अवचिता, तरी सकामही परी मागवता निगो विसरे. ज्या ठिकाणी स्वभावे वाटे येता, आपल्या अंतकरणामध्ये आपोआप तिथं जाण्याची इच्छा व्हावी अशी जागा असावी. पण विशेष लक्ष दे, वरपडा झाला अवचिता, अत्यंत ती जागा अशी असली पाहिजे अवचिता, एकाएक सहज प्राप्त झालेली ही जागा. सकामी परिमागवता निगो विसरे. एखादा व्यक्ती सहज सकामी, अत्यंत कामी मनुष्य, तो जरी त्या ठिकाणी आला तरी त्याची सुद्धा पावलं मागे संसाराकडे वळू नये अशी त्याची इच्छा प्रकट व्हावी असं ठिकाण तू शोध. ज्या ठिकाणी विषयी मनुष्याला सुद्धा विषय विसरायची इच्छा होईल, घरदार त्याग करण्याची इच्छा होईल अशी ही जागा शोध. ऐसे न राहत या ते राहावी, भ्रमया ते बैसवी, थापटून चेववी विरक्ती ते. असं ते ठिकाण पाहिजे की ज्या ठिकाणी राहत या ते राहावी, न राहत या ते, ज्याला कुठंच राहावं वाटत नाही त्याला सुद्धा तिथं राहण्याची इच्छा व्हावी. भ्रमतयासी बैसवी, अत्यंत दाही दिशांना नेहमी भटकणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्या ठिकाणी बसायची इच्छा व्हावी, राहायची इच्छा व्हावी. आणि विरक्ती ते थापटून चेववी, विरक्तीला थापटून जागी करावी. पुन्हा पुन्हा विरक्ती दृढ व्हावी, जागी ठेवावी. तो मनामध्ये विरक्ती विषयी संकल्प येऊ नये अशी जागा तिथं असावी.
ए राज्यवर सांडिजे, मग निवांता येथेची असिजे, ऐसे शृंगारी आई उपजे देखत खेव. अत्यंत शृंगारिक व्यक्ती, विलासी व्यक्ती, राजा व्यक्ती, ज्याला सर्व काही उपलब्ध आहे, सहज उपलब्ध आहेत, असा व्यक्ती सुद्धा तो त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला वाटलं पाहिजे की हा राज्य आणि कारभार सगळ्यांचा त्याग करावा आणि निवांत इथं येऊन बसावा. अशी ती जागा असावी जेने माने बरवंट आणि तैसेची अति चोखट, तेथे अधिष्ठान प्रगट डोळा दिसे. अशी बरवंट म्हणजे चांगली जागा, त्याचप्रमाणे जर ती महात्म्याच्या सहवासाने शुद्ध झालेली जागा, मग तेथे आपोआप डोळा दिसे, अधिष्ठान प्रगट. आपल्या डोळ्याला ध्यान लागल्या बरोबर ते ब्रह्मवस्तू, आत्मवस्तू आपोआप आपल्याला सिद्धीस येते, दिसते, अनुभव येतो. अनेक एक पाहावे जे साधके वसते होवावे, आणि जनाचे नि पायरवे रुळेची ना. आणखी एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेव की जिथं साधक राहतो, साधकाने वस्ती केली, त्या ठिकाणी जनाचे नि पायरवे रुळेची ना. सामान्य गृहस्थ व्यक्ती, अशा सामान्य व्यक्तीचे पायाने मळलेली ती जागा नसावी. अत्यंत शुद्ध पवित्र अशी जागा असावी. सामान्य व्यक्ती कुठेही जातो आणि कुठेही काहीही करायला लागतो. सांगायला दुःख वाटतं, पण तुकोबारायांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली, भंडारा, घोराड्या आणि भामचंद्र, या तिन्ही डोंगरावरती आज जर गेलो आपण फिरायला किंवा तिथं साधक म्हणून वस्ती करायला गेलो, तर आपल्याला त्या डोंगराच्या आजूबाजूलाच इतके काही विचित्र वागणारे लोक, कपल आपल्याला दिसतात, जोड्या दिसतात, की त्या साधकाच्या मनामध्ये कशी संसाराची विरक्ती होईल. अशा पवित्र ठिकाणी सुद्धा या पद्धतीची चेष्टा केली जाते. म्हणून इथं ज्ञानोबराय त्या साधकाला आवर्जून सांगतात की असे दुष्ट बुद्धीचे सामान्य लोकांच्या पायाची धुळीने माखलेली अपवित्र झालेली जागा नसावी. ते तर अमृताचे निपाडे, मुळाही सकट गोडे, जोडती दाटे झाडे सदा फळती. अशी जागा असावी की त्या जागेवरती मुळा सकट गोड अशी असणारी अनेक फळ झाड भरपूर प्रमाणात आजूबाजूला असावी. पाऊला पाऊला उदके, वर्षा काळी ही चोखे, निर्जर का विशेखे, सुलभ होय जेथ. जिथं पावला पावलावर अत्यंत शुद्ध असं पाणी असावं, जे वर्षा काळी सुद्धा त्या पाण्याचा झरा तो अशुद्ध होता कामा नये, असं शुद्ध पाण्याचे झरे त्या ठिकाणी सदा वाहणारे असावे, अशी जागा. हा आतपू अळू माळू, जाणीजे तरी शीतळू, पवने अति निश्चळू मंद जुळके. हा ऊन सुद्धा अळू माळू म्हणजे थोडसच ऊन असावं, अधिक नाही. आणि जाणी तरी शीतळू, पवनो अति निश्चळू, आणि तिथं वाहणारा हवा वायू तो सुद्धा शीतळ आणि अत्यंत निश्चळ वाहणारा, मंद मंद वाहणारा असावा, अधिक जोरात वाहणारा वायू नसावा. बहुत करोनी निशब्द,
दाट न रिगे श्वापद शुकानी षटपद तेवते नाही. अशा ठिकाणी पक्षी कोणती असावी ते सांगतात. बहुत करोनी निशब्द, ती जागा अत्यंत शब्दरहित म्हणजे आवाज रहित असावी, अधिक आवाज ध्वनी नसावा. दाट न रिगे श्वापद, त्या ठिकाणी अधिक प्रमाणावर श्वापद जनावर नसावी, हिंस्र जनावर तर नसावीच. शुकानी षटपद तेवते नाही. शुक म्हणजे पोपट आणि षटपद म्हणजे भौरा त्या ठिकाणी नसावा. कारण पोपट हा सदैव प्याव प्याव करत राहतो आणि भुंगा हा आपण ध्यानात बसलो की आपल्या आजूबाजूला तो कानामध्ये भुम करत राहणार, मग आपलं ध्यान लागणार नाही. म्हणून हे दोन गोष्टी तिथं नसाव्या. मग दुसरे कोणते पक्षी असावे तर बघा सांगतात. पाणी लगे हंसे दोन्ही चार राज सारसे, कवने एक वेळे बैसे कोकिळही हो का. त्या निवांत स्थानावर पाणी पिण्याकरता पाण्याच्या आधाराने येणारी हंस असावी, हंस पक्षी. दोन्ही चारी सारसे, दोन चार सारस पक्षी, चक्रवाक पक्षी दोन चारच असावे. कवने एके वेळे बैसे कोकिळी हो का, एखाद्या वेळेस कोकिळ पक्षीही आला तरी हरकत नाही. निरंतर नाही तरी आली गेली काही, हो तू का मयूर ये ही आम्ही नान म्हणू. मोर चालेल पण हा मोर निरंतर नाही, सदा राहणारा नको. कधी कधी येणारा जाणारा, आला पाणी पिलं निघून गेलेला, कधी एखाद दिवशी राहिला एखाद दिवशी दुसरीकडे निघून गेला, असा भटकंती करणारा कधी कधी येणारा पाहिजे. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा, ते तर निगुड मठ होवावा का शिवालय. असा अत्यंत आवश्यक असणार हे ठिकाण शोधावं. यामध्ये एखादा मठ, जुना मठ किंवा एखादं शिवालय असावं, महादेवाचं मंदिर, की ज्याच्या आडोश्याला आपल्याला राहता येईल, ध्यान करता येईल आणि ध्यान करून निवांत राहून त्या भगवंताची आराधना करून आपला ध्यानाचा काळ, आसनाचा काळ तिथं निवांत करता येईल, ध्यान योग साधता येईल. आता ही झाली जागा शोधली. ऐका पुढे. दोही माझी आवडते जे मना मानले होय चित्ते, बहुत करुणी एकांते बैसेची का. शिवालय किंवा मठ या दोघांपैकी जे तुझ्या चित्ताला आवडेल, मनाला आवडेल, ते स्थान आपण चयन करावं आणि बहुत करुणी एकांती बैसीजे, बहुत करून एकांतात बसावं. आधी लोकांमध्ये किंवा एक दोन साधकांमध्ये बसू नये, एकांत ध्यान करावं. मनोनी तैसे ते जाणावे, मन राहे पाहावे, राहेल तेथ रचावे आसन ऐसे. ज्या ठिकाणी मन स्थिर होईल असं असून सुद्धा मन स्थिर झालं पाहिजे, मनाची एकाग्रता साधली पाहिजे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात असं ठिकाण जरी मिळालं, हे सगळे जरी सिद्ध असलं तरी तैसे ते जाणावे, मन राहावे पाहावे. तिथं मन स्थिर राहत की नाही याचा काही दिवस अभ्यास करून पाहावा. आणि जेव्हा मन स्थिर राहू लागलं मग राहेल ते रचावे आसन ऐसे. जिथं मन स्थिर राहू लागलं मग तिथं आपल्या आसनाची रचना करावी, बसण्याच्या आसनाची. ऐका ते आसन कसं असावं. वरी चोखट मृग सेवडी,
माझी धूत वस्त्राची घडी तळवटी अमोडी कुशांकुर. आसन घालत असताना सांगतात की तळवटी अत्यंत जमिनीला लागून, कुश किंवा दर्भ या गवताच्या काड्या कापून आणाव्या आणि त्या समसारख्या कापलेल्या टोक असलेल्या, कुठेही कटिंग न करता त्यांना सरळ त्या व्यवस्थित त्या प्रथम जमिनीवरती ठेवाव्या आणि त्या जमिनीवरती त्या अंथरल्यानंतर त्याच्यावर चोखट मृग सेवणी, शुद्ध अशी मृगाची कातडी, मग ती वाघाची असो अथवा हरणाची असो, ती त्या ठिकाणी ठेवावी आणि त्याच्यावरती धूत वस्त्राची घडी ठेवावी. धूत वस्त्राची घडी ठेवावी. किंवा आणखी एक प्रकार असा की खाली दर्भ, वरती धूत वस्त्राची घडी आणि त्याच्यावर मृगजीन आणि मग बसावं. गीतेमध्ये थोडासा क्रम उलट आहे की पहिले वस्त्र, त्यावर मृगजन आणि नंतर मग दर्भ असा क्रम सांगितलेला आहे. याची कारण अशी की जमिनीवरती अनेक प्रकारचे कीड लागू शकतं. उदवी म्हणा, मुंग्या म्हणा, किंवा बाहेरून येणारे किडे, विंचू, साप आदी, ते त्या आसनावर बसलेल्या व्यक्तीला त्रास देतील, त्याचं ध्यान नष्ट होईल. म्हणून ते दर्भ जर टोकदार असेल जमिनीवरती तर हे हिंस्र पशु तिथं जात नाही, निघून जातात. आणि ते बारीक मुंग्या किंवा उदवी ही त्या कुशाला लागत नाही. त्या कुश असेल तर त्या ठिकाणी ते जात नाही. आणि व्याघ्राचा चर्म जर असेल तर कोणताही किडा किंवा कोणतेही छोट्या छोटे पक्षी, पशु आदी त्या व्याघ्र चर्माच्या वासाने त्या आसनाच्या आजूबाजूला फिरत नाही. म्हणून या पद्धतीची आसनाची रचना असावी असं ज्ञानोबरायांनी सांगितले. सकोमळ सरीस सुबद्ध राहती आपैस, एक पाडे ते तैस ओझा घाली. अत्यंत सुकोमल असं दर्भ कापून आणायचंय आणि सुबद्ध अत्यंत छान पैकी त्याची रचना करायची त्या आसनामध्ये ठेवताना. एक पाडे तैसी ओझा घाली, व्यवस्थित एका बाजूला अधिक नाही, एका बाजूला कमी नाही, सम सारखी त्या दर्भ अंथरलं गेलं पाहिजे. परी सावयाची उंची होईल तरी अंगहन डोलेल, नीच तरी पावेल भूमी दोष. ते दर्भ अधिकही टाकू नये की जास्त उंच होईल. उंच झालं तर आपलं शरीर डोलेल, मग ध्यान लागणार नाही. आणि अत्यंत कमी टाकलं, खाली गेलो तर भूमीचे दोष, किडू काटे वगैरे ते येतील. म्हणून अत्यंत दर्भ कमीही चालणार नाही, व्यवस्थितपणे दर्भ टाकलं गेलं पाहिजे. मनोनी तैसे न करावे, समभाग धरावे, हे बहुत असो होवावे आसन ऐसे. आसन अधिक उंचही नाही, अधिक खाली जमिनीला सलगही नाही, असं मध्यभागी छान पैकी आसन त्या जमिनीवरती करावं, लावावं. आणि मग त्या आसनामध्ये बसून काय करावं पुढे सांगतात, ऐका. त्या आसनावर बसून चित्त आणि इंद्रिय यांचा क्रियांचा निरोध केलेला साधक मन एकाग्र करून चित्ताच्या शुद्धी करता हा ध्यान योगाचा अभ्यास करावा. हो, ऐका तो अभ्यास ज्ञानोबराय सांगतात. मग तेथ आपण एकाग्र अंतकरण
करोनी गुरु स्मरण अनुभवी जे, अशी शुद्ध जागा पाहिल्यानंतर तिथं आसन निर्माण करावं. आसन व्यवस्थित ठेवल्यानंतर वरती बसायचंय. मग त्या ठिकाणी बसल्यानंतर काय करायचं तर पहिल्यांदा सद्गुरूंचं स्मरण करायचं अंतःकरणापासून. ते स्मरण केल्यानंतर काय होईल, जेत स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विक भरे, जव काठिन्य विरे अहम भावाचे. अशा एकांत ठिकाणी आसनावर बसल्यानंतर श्री गुरूंचं स्मरण केलं की मग आपल्या अंतःकरणामध्ये अष्ट सात्विक भाव भरतो. अंतःकरण भरून जात सात्विक भावाने. आणि मग काठिन्य विरे अहम भावाचे, अहम भावाची जी कठीणता होती ती आता हळूहळू कमी होऊ लागेल. अहम भाव नष्ट होऊ लागतो. विषयाचा विसर पडे, इंद्रियाची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. अशा आसनावर बसल्यानंतर श्री गुरूंचं स्मरण केल्यानंतर विषयांचा विसर पडतो इंद्रियांना. इंद्रिय जे चळवळ करत होते ते आता एकाग्र होऊन जाते, शांत होऊन जातात. मनाची घडी घडे हृदया माझी. मन जे अनेक प्रकारचे विचार करत होत ते मन आता ते विचारांची घडी करत आणि एकाग्र होऊन अंतःकरणामध्ये एकरूप व्हायला लागत. हो, अशा ठिकाणी एकाग्र चित्ताने बसल्यावर ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहिजे, मग तेनेची बोधे बैसी जे आसनावरी. अशा सहज ज्या ठिकाणी ध्यान करायची इच्छा वाटेल त्या ठिकाणी बसल्यावर श्री गुरूंचं स्मरण केलं की त्या बोधाने आपल्याला एक सहज अवस्था प्राप्त होईल. हो, आणि त्या सद्गुरूंचं स्मरण करत करत आपण तिथं मनाला स्थिर करावं, एक रूप व्हावं. आता अंगाते अंगवरी पवनाते पवन धरी, ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. ज्या ठिकाणी बसल्यानंतर आपलं अंगच आपल्या शरीर अंगाला आवरू लागतं, सावरवतं. पवनाते पवन धरी, प्राणवायूच आपल्या प्राणवायूला धारण करू लागतो. अनुभवाची उजरी होचू लागे, मग आपोआप आपल्याला छान अनुभव, एक एक अनुभवाचा उत्कर्ष वाढू लागतो. छान पैकी इंद्रिय एकाग्र होतात, आसन स्थिर होत, मन एकाग्र होत. आणि मग मन एकाग्र झाल्यावरती आपोआप श्री गुरूंच्या स्मरणाने मनामधली वासना या आपोआप बाहेर निघून जातात. इच्छा विरहित मन शांत होत. प्रवृत्ती मागवती मोहरे, समाधी ऐलाडी उतरे, आगवे अभ्यासु सरे बैसत खेव. प्रवृत्ती मागवती मोहरे, जिथं जिथं कर्म करण्याची प्रवृत्ती पूर्वी होत होती आता त्या आसनावर एकाग्र बसल्याबरोबर त्या कर्म करण्याची प्रवृत्ती मागवती फिरे. समाधी ऐलाडी उतरे, तिथं समाधी अशीकडे म्हणजे अलीकडे येऊ लागते. समाधीच्या अवस्थेकडे आपण जाऊ लागतो. आगवे अभ्यासु सरे बैसत खेव, संपूर्ण अभ्यासच करण्याचे संपले असं वाटू लागतं. एकाग्र होऊन जात मन आणि असं वाटतं की आता आपला सगळा अभ्यास संपलेला आहे. मग तिथं सुरुवात करायची. मुद्रेची प्रौढी ऐशी,
तेची सांगिजेला आता परियेसी तरी उरुया जगनासी जोडो निघाली. मुद्रा, आसन वेगळं आणि मुद्रा वेगळं. आसन म्हणजे आपल्या कमरेच्या खाली या संपूर्ण शरीराचं आसन म्हणजे या संपूर्ण शरीरामध्ये विविध प्रकारची आसन 84 लक्ष किंवा 84,000 आसन केली जातात. पण प्रत्येक प्राण्याची राहण्याची बसण्याची जी बैठक आहे, वागण्याची जी बैठक आहे ती म्हणजेच आसन, ती आपल्या शरीराने करता आली पाहिजे. त्याच्याने शरीर लवचिक होतं. आणि मुद्रा म्हणजे आपल्या कमरेच्या खाली जी बसण्याची एकाग्र पद्धत, न हालता न डुलता एकाच स्थितीत बसून राहणे, याला मुद्रा म्हणतात. मग यामध्ये मुद्रा प्रौढी ऐशी, या मुद्रेमध्ये बसल्यानंतर तिची थोरवी अशी आहे. सांगिजेला आता परिसी, ती थोरवी मी तुला सांगणार आहे. ही कोणती मुद्रा? आता पहिल्यांदा ही मुद्रा लावायची. उरु या जगनासी जोडो निघाली. उरु म्हणजे मांडी आणि जगन म्हणजे पोटरी. मांडी आणि पोटरी एकमेकांना चिकटून हे दोन्ही पाय आपल्या जवळ घ्यायचे आहेत. मांडी घालायचे अर्थात पद्मासन करायचे. पद्मासनावर बसायचे. हे पद्मासन पायाच्या पोटऱ्या आणि मांड्या एकमेकांना चिपकल्या पाहिजेत असं आसन ठेवायचं. चरण तळे देवडी, आधार द्रुमाच्या बुडी, सुघटिते गाडी संचरी पा. चरण तळे देवडी, दोन्ही चरणाची तळे. देवडी, देवडी म्हणजे उलट्या बाजूला. पहिले आपले चरण असे असतात, तर आपण कसे करायचे? असे उलटे. चरण तळे देवडी, आधार दुमाच्या बुडी. आधार चक्र जे खाली आहे गुद आणि शिश्न इंद्रियाच्या मध्यभागी, तर त्या आधार चक्राच्या ठिकाणी गुद इंद्रियाच्या पुढे त्या बुडासी सुगठित गाडी संचरी पा. बळकट सुस्थिर रूपाने तिथं शिरकवावी. ही आपली पायाची जी टाच आहे ती त्या ठिकाणी लावावी. देवडी म्हणजे टाच. दोन्ही पायाच्या टाचा वाकड्या करून आणि आधार चक्र रूपी वृक्षाच्या बुडाला गुदद्वाराच्या स्थानावर टाचा घट्ट स्थिर बसवाव्या. हो, दोघांच्या ठिकाणी व्यवस्थित बसवायच्या. सव्य तो तळी ठेविजे, तेने शिवनी मध्ये पिढीजे. वरी बैसे तो सहजे वामचरण. शिवनी एक नाडी आहे. ही शिवनी नाडी मूत्र इंद्रिय, त्याच्या खाली मेंढर म्हणजे त्या दोन गोट्या, त्याच्या बाजूला 1.5 अंगुली आणि गुदद्वारापासून 1.5 अंगुली. गुदद्वार आणि ते मेंढर याच्यामध्ये 4 बोटांची जागा असते. तर या 4 बोटांमध्ये 1.5 बोट पुढे 1.5 बोट मागे अशी मध्ये एक बोट जागा उरते. त्या ठिकाणी ती शिवनी नाडी असते. आणि त्या शिवनी नाडीला या डाव्या टाचेने, डाव्या पायाच्या टाचाने दाबायची. शिवनी मध्ये पिढीजे आणि वरी बैसे तो सहजे वामचरण. आणि वरून वामचरण त्या ठिकाणी ठेवायचा. का ठेवायचा? वाम म्हणजे उजवा पाय. डावी टाचेने शिवनी नाडी दाबायची. जी नाडी जिथं गुदद्वार आणि लिंग याच्या मध्यभागी बिलकुल
1 अंगुल जागा आहे, वरती 4 आहे, 4 मध्ये 1.5 आणि इकडं 1.5 सोडून द्यायची आणि मधली 1 अंगुली म्हणजे 1 बोट एवढी जागा तिथं बरोबर टाच लावून ती शिवणी नाडी दाबायची. गुद मेंद्रा आतवती 4 अंगुले निगुती तेत सार्ध सार्ध प्रांती सांडोनिया. ज्ञानोबराय स्वतः ते सांगतात. गुद आणि मेंढर, गुदद्वार आणि मेंढर म्हणजे शिश्न नाळीच्या खाली असणारे जागा म्हणजे लघवीची जागेच्या खाली, तिथनं 4 अंगुळी जागा आहे. तिथनं सार्ध सार्ध म्हणजे 1.5 अंगुली जागा सोडून मध्ये जी 1 अंगुली जागा उरते तिथं टाच लावायची. माझी अंगुळ 1 निघे तेथ टाचाचे उत्तर भागे नेहटी जे वरी अंगे पेललेनी. मागे 1 अंगुली जागा उरते, 1.5 अंगुली जागा सोडली, मग तेथे या आपल्या डाव्या पायाची टाचेने तो उत्तर भाग दाबायचा आणि नेहटी जे वरी अंगे पेललेनी आणि आपला संपूर्ण शरीराचा भारही वरून तिथं ठेवायचा, तोलून धरायचा. तो संपूर्ण शरीर तोलून धरायचं. हो, ते मूल आधार चक्र असत. काय होतं बघा, खाली सांगतात. उचलले कानेन जे जसे पृष्ठाते उचलिजे गुलबद्वय धरिजे तेनेची माने. ते शरीर अत्यंत उचललं की न उचललं असं न कळता अलगद त्या टाचेवरती ते ठेवायचं आणि पृष्ठभाग उचलून गुदद्वय गुल्फद्वय धरिजे तेनेचे माने. दोन्ही गोटे त्याच ठिकाणी उचलून धरून ठेवायचे, दोन्ही पायाचे गोटे, आणि त्यावरती स्थिर व्हायचं, स्थिर एकाग्र व्हायचं. मग शरीर संचू पार्था अशेषही सर्वथा पार्सनीचा माथा स्वयंभू होय. मग तिथं शरीर, समग्र शरीर त्या ठिकाणी त्या पार्सनीच्या म्हणजे घोट्याच्या ठिकाणी स्थिर होत, स्वयंभू होत. अर्जुना हे जाण मूळ बंधाचे लक्षण वज्रासन गौन नामयासी. अर्जुन, असे जे गुदा त्या डाव्या पायाच्या पार्श्वनीवरती शरीर उचललं जात आणि ती शिवडी नाडी दाबली जाते, त्या आसनाला वज्रासन असं म्हणतात. आणि मूळ बंधाचे लक्षण तेच मूळ बंधाचं लक्षण आहे. पहिला मूळ बंध येतो, वायूला बांधला जातो म्हणून मूळ बंध. मुळाच्या ठिकाणी वायूला बांधणे म्हणजे मूळ बंध. हा मूळ बंध तिथं लावला जातो. हा का लावला जातो की खाली येणारा जो अपान वायू आहे तो अपान वायू तिथं अडवला जातो, आणि तो अपान वायू जेव्हा अडवला जातो तेव्हा तो अपान वायू वरची नाडीतनं खाली आलेला तो सुषुम्ना नाडी मार्फत वरती चढण्याचा प्रयत्न करतो. हो, आणि जेव्हा सुषुम्ना नाडी मोकळी होते तेव्हा पुढच्या क्रिया घडतात. ऐका. ऐसेनी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्ग मोडे तेत अपानू आतोले कडे वाहोटी लागे. आधार मुद्राच्या ठिकाणी म्हणजे आधार चक्राच्या ठिकाणी ही लावलेली मुद्रा, तो वरून येणारा अपान वायू हा दाबला जातो आणि आधीचा मार्ग मोडे, त्याचा येणारा मार्ग तो मोडला जातो, थांबवला जातो आणि अपानू आतुलीकडे ओहटू लागे. तो अपान वायू आतल्या बाजूस वरती वाहू लागतो, ओहटो संकोचू लागतो. आणि मग पुढे काय होतं ऐका. समम काय शिरोग्रीवम धारयन्न चलम स्थिर
संप्रेक्ष नासकाग्रम स्वम दिशश्चानवलोकयन् स काय शिरोग्रीवः समम अचलम धारयन् स्थिर स्वम नासिकाग्रम संप्रेक्ष च दिशः अवलोकयन्. शरीर, मान आणि शिर या तिघांना समरेषेत ठेवून समम अचलम न हालता स्थिर करावा. नासिकाग्रम स्वम स्वतःच्या नासिकाच्या अग्रकडे लक्ष द्यावं. दिशश्च अनवलोकयन आजूबाजूला कुठेही पाहू नये. या प्रकारे मूळ बंद लागल्यानंतर वज्रासनावर बसल्यावर अपान वायू दाबला जातो आणि अशा अवस्थेमध्ये मान सरळ, तोंड सरळ, शरीर अत्यंत स्थिर, पाठीचा कणा सरळ आणि नजर अत्यंत खाली नासाग्राच्या ठिकाणी ठेवून स्थिर व्हावं. हो, असं स्थिर झालं कि मग काय होतं ज्ञानोबराय सांगतात बघा, ऐका. तव कर संपुट आपैसे वामचरणी बैसे वाहू मुळी दिसे थोरी व आली. तेव्हा मग कर म्हणजे दोन हात, हे दोघं हातांचे संपुट हे एकावर एक ठेवून असं बसायचं. म्हणजे हा खांद्यावरती आणि हात असा. जेव्हा असा बसतो त्यावेळेस काय होतं, वामचरणी बैसे त्या उजव्या पायावर ठेवला जातो आणि बाहू मुळी दिसे थोरी व आली. हे बाहू वरती आलेले असतात, फुगवलेले असतात, असे फुगतात हात असे सरळ ठेवल्यामुळे. माझी उभारिलेनी दंडे शिर कमळ होयू गाडे नेत्रीद्वारेची कवाडे लागू पहाटी. असे हाताचे दंड उभे केले कि मग शिरकमळा होय गाडे, या मानेला आजूबाजूला हे स्कंद लागल्यामुळे ती गाढ होते, म्हणजे घट्ट राहते. मान जेव्हा अशी घट्ट राहते त्यावेळेस नेत्रीद्वारीची कवाडे लागू पाहती. मग आपल्या डोळ्यांची कवाडे म्हणजे पापण्या या हळूच लागतात, अर्ध लागतात त्या. आणि अशा आसनावर बसल्यानंतर डोळे हळूहळू मंद होतात. ती क्रिया ही ज्ञानोबराय सांगतात, ऐका. वरचिले पाठी ढळती तळीची तळी पुंजाळती तेथ अर्ध उन्मिलन स्थिती उपजेतया. त्या आसनावर बसल्यानंतर डोळ्यांच्या वरच्या पापण्या खाली येतात, खाली सुटतात त्या. आणि तळीची म्हणजे खालची जी पापण्या आहेत त्या अशा मोठ्या होतात, वरती जात नाही, त्या मोठ्या होतात. आणि मग अर्धोन्मिलन स्थिती, अर्ध डोळे बंद करण्याची स्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. आणि मग अशा अर्ध डोळे बंद करण्याची जी स्थिती निर्माण झाली त्या स्थितीमध्ये दिठे रावोनी आतुलीकडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठाव पडे नासाग्र पिठी. दृष्टी आतुलबाजी म्हणजे आते न राहता, आत न राहता ती बाहेर पडते. आणि बाहेर पडते तर तिला जागा कुठं असते, वरच्या पापण्या बंद झाल्यामुळे ती नजर त्या नासिका म्हणजे नाकाच्या अग्रभागावरती स्थिर होते. नासाग्र पिठे, नाकाच्या अग्रभागावरती ती नजर स्थिर होते. ऐसे आतूची रचे बाहेरी मागुती न वचे मनोनी राहे आदिये दिठीचे तेथेची होय. ती आतल्या आत स्थिर झालेली नजर त्या नाकाच्या अग्रभागावर स्थिर होते
आणि स्थिर होऊन अर्धी दृष्टी स्थिर होते आणि पुन्हा बाहेर ती जात नाही आणि अर्धी दृष्टी मध्ये राहते. हो, आता दिशाची भेटी घ्यावी का रूपाची वाट पाहावी, हे चाडे सरे आगवी आपैसया. आता ती दृष्टी दिशांची भेटी घेत नाही, आजूबाजूला कुठेच पाहत नाही, फक्त नाकाच्या अग्रभागावर स्थिर होते. रूपाची वाट पाहावी, अनेक रूप पाहावी अशी तिला इच्छा होत नाही. हे चाड सरे आगवी आपैसया. ते दृष्टी बाहेर कोणत्याही पदार्थाला कोणत्याही रूपाला पाहायची इच्छा करत नाही, ती नाकाच्या अग्रभागावरती स्थिर होते. मग कंठनाळ आटे हनुवटी हडवती दाटे, ते गाडे होऊन नेहटे वक्षस्थळी. मग जेव्हा ती दृष्टी एकाग्र होते तेव्हा कंठ नाळ आटे, कंठाची नाळ नळी ही संकुचित होते, म्हणजे अशी खाली जाते. आणि जशी जशी कंठाची नळी खाली जाते वरी मग हनुवटी हडवती दाटे, ही हनुवटी आपल्या गळ्याच्या खोल भागामध्ये ही गडली जाते, दाटली जाते, अडकली जाते अशी. ते गाडी होऊन नेहटे वक्षस्थळी. ती हनुवटी आपल्या या खोलगट भागामध्ये दाबली जाते आणि मग आपल्या नजरेला ती हनुवटी दिसत नाही, फक्त नाकाचा अग्रभाग दिसतो. माझी घटिका लोपे वरी बंद तो आरोपे, तो जाळंदर मनिपे पंडू कुमरा. मग ती हनुवटी गळ्याची ठिकाणी असणारा खोल भाग तो लोपून जातो, तेव्हा ती दिसत नाही. आणि मग असा जो बंद लागतो तो जालंधर बंद म्हटला जातो. पहिले मूळ बंद लागला खाली, हा जालंधर बंद लागला इथं. नाभीवरी पोखे उदर हे थोके वरी फाके हृदय कोश. मग नाभी म्हणजे बेंबी वर उचलली जाते आणि जशी जशी वर उचलली जाते तशी तसं पोट आपलं मागच्या पाठीला लागतं. उदर हे थोके सपाट होत. अंतरी फाके हृदय कोश, मध्ये हृदय कोश म्हणजे अंतकरण हे फाकायला लागतं, मोठं होऊ लागतं, विकसित होतं. आणि हे विकसित झालं तर काय होतं, स्वादिष्ठानवरी चेल कांठी नाभी स्थान तळवटी बंद पडे किरटी ओडियाना. मग जे स्वादिष्ठान चक्र आहे, दुसरं चक्र जे आपल्या या कमरेच्या भागाला राहतं, ते स्वादिष्ठान चक्र तिथपर्यंत ती कुंडलिनी शक्ती येऊ लागते, ते चक्र उमलू लागत. जे नाभी स्थान तळवटी बंद पडे किरटी ओडियाना. मग नाभी स्थानाच्या तळाशी ओडियाना बंद घडतो. असे हे तीन बंद, मूळ बंद, जालंधर बंद कंठात आणि हा ओडियाना बंद या नाभी च्या तळाशी लावला जातो. इथपर्यंत हा भाग पाहिला. बाकीचा भाग आपण उद्या बघू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. उद्या पुन्हा भेटू ठीक 6:30 वाजता. जय हिंद.